बसमध्ये बसायला सगळेजण येत नाहीत तोपर्यंत आपल्याला तिकीट भेटत नाही. 45 मिनिटात पूर्ण फिरवणार आहेत. नाहीतर असं म्हणलं ना आता 2-3 तास जातात. आता तुम्हाला चित्ता दाखवतो. चित्ता पण पिंजऱ्याच्या आतमध्ये तो पण काही दिसणार नाही. सगळे प्राणी ॲज इट इज भेटतात, घाबरतात आतमध्ये. लागलं नाही ना? तुमची नाही तुला म्हणलं होतं येऊ नकोस माझ्याबरोबर, का आलीस? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपली व्लॉगची सुरुवात होती कात्रजमधून. सहज एक कामानिमित्त इकडे आलो होतो. म्हणलं चला जाता जाता प्राणी संग्रहालय पण दाखवावं. तर आम्ही आलो इथं. ह्यांनी गेलेत तिकडं तिकीट काढायला. पर पर्सन इथं 40 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून मग आम्ही एंट्रन्समधून आत जाणार. तर आता आम्ही आत एंट्री केलेली आहे. तर आता पूर्ण फिरायला आपल्याला आतमध्ये फिरायला जवळपास 1.5 ते 2 तास लागतो चालत जायला. आणि तेवढी आपल्याकडे कॅपॅसिटी नाही चालत जायला. तर आपण आतमध्ये बसची पण सुविधा आहे. आपण त्या बसनं ट्राय करूया, बसनी फिरायला. आणि आपण तुम्हाला वाघ पण दाखवूया. पांढरा वाघ आहे, नॉर्मल भाग आहे, बेंगॉल टायगर म्हणतो आपण त्याला, तो आहे. भरपूर आहे प्राणी, अजून माकड आहे, साप आहे, खूप काय काय. तर जेवढं आम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो. इथं पर पर्सन आम्हाला 40 रुपये तिकीट पडले. आणि लहान मुलं असतील तर 10 रुपये तिकीट पडते एका लहान मुलाची. त्या ठिकाणी बससाठी तिकीट काढायचे आपल्याला. तर इथं तिकीट काढूया. आणि बॅटरीच्या गाड्या आहेत मेन गोष्ट. त्यांचा म्हणण्याचा अर्थ आता ज्यांनी आपल्याला एक सांगितलं की तुम्हाला जिथं बसायचं आहे ती सीट बसून घ्या. अरे तिथं बसलो आपण तर आपल्याला ते पुढनं सांगणाऱ्यांची माहिती भेटणार नाही. ड्रायव्हर सांग उलट बसायचं का? ठीक आहे चल. जोपर्यंत बसमध्ये बसायला सगळेजण येत नाहीत तोपर्यंत आपल्याला तिकीट भेटत नाही. जेव्हा सगळे लोक येतील तेव्हा आपल्याला तिकीट भेटेल. आता अखेर आमची गाडी भरलेली आहे. हे पाऊण ते 1 तासात इथं पूर्ण फिरवतात. नाहीतर 45 मिनिटात पूर्ण फिरवणार आहेत. नाहीतर असं म्हणलं ना आता 2-3 तास जातात. असं आम्ही उलट बसलेलो आहे. उलट बसण्यापूर्वी माझ्या एक वेगळे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही. ते हरिण आणि सांबर आहे ना, हरिण सांबर आहे मोठ्या मोठ्या साईज मध्ये. केवढं मोठे मोठेवाले सांबर आहेत, मोठेवाले सांबर आहेत आणि छोटेवाले हरिण. आता व्हिडिओ दिसत नाही एवढं. लिमिटेड टाइम असल्यामुळं कसं लगेच पटपट बघायला लागतं आणि लगेच जायला लागते. चालत आला असतो तर लई टाइम गेला असता आपला. हे पाऊण तासात दाखवा म्हणजे आपल्याला 2-3 तास गेलं असतं चालत जायला. त्यापेक्षा तर बरं आहे ना बसने गेलेलं. तुम्ही पण तर या साईडला निळगाय आणि काळवीट आहे. ये बघ चल असं दे. जास्तीच आणलं.
ते काळवीट आहेत ना. आणि आता पलीकडच्या साईडला नीलगाय ना, सॉरी नीलगाय आहे. माझा फोन ठेवला ना. घोड्यासारखी गाय, गाईसारखी नाहीये, घोड्यासारखी गाय. कुठल्या घरात आणि कुठल्या कुठ्या कळत नाही म्हणून ते अशा स्थिर उभे होते की ते पुतळे कसं वाटत होतं. लागलं नाही ना. त्याची तुमची नाही, याची चूक आहे. असंच करतो तो. चला आता नेक्स्ट. ह्या साईडला काय म्हणले, तरस ना. ह्या साईडला तरस आहे आणि लांडगा पण ह्या साईडलाच आहे. तर बघूया, तरस दाखवतो आम्ही. तरस गेला 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 गेला. खूप आहेत, 1 2 3 4. हा लांड कुठं लिहिले, तरस. अरे हा सॉरी, हा तरस आहे. आणि या साईडला काय आहे, इथं काहीच नाही. हा फक्त खाली खोपच्या. कुठे हा तरच आहे. मगाशी तिकडे लांडगाच होता, इकडे तरच होता. हा तरच आहे. ये ना बाबा बाहेर, एवढा तुझ्या कॅमेरा झूम केलाय. नाही येणार तो, त्याचा मूड नाही यायचा. आपण तिकडे गेलो का नाही गाडीत, पटापट सगळ्यांना यावं लागतं. मग त्यांना पण टायमिंग आहे, त्यांना पण जेवायचं असतं, म्हणून त्यांना गडबड नको करा. तिकीट काढले, पैसे दिले. गाडी इकत नाही घेतली 40 रुपयामध्ये. हक्क आहे सीटावर. इथं सिंह आहे, सिंह बघा. सिंह नाही, सिंह आहे का? हा नाही, स्वतःच खरं कर पहिले. सांगतात ते काही वेळ आहेत का. किती वेळ बघत होती. ह्यावेळेस पण तो नाहीये. ह्या साईडला हत्ती आहे, त्या साईडला सिंह, ह्या साईडला हत्ती. काय सांगितलं त्यांनी, बेंगॉल टायगर, लेपर्ड आणि पांढरा वाघ. हे बघून 10 मिनिटात अस्वलला बघितलं ना, अस्वलच्या तिथं यायचं. आपण पैसे देऊन येतो, आपल्याला लिमिटेड टाईम दिलेला आहे. त्या लिमिटेड टाईमच्या अगोदरच ते आपल्याला घेऊन चाललेत. पण जाऊ देत, काय नाही, आपल्याला चालण्यापेक्षा तर ते बेटर आहे. काय म्हणून तुला कोण तर चालत जर असलो तुम्ही तरुण असतील तर ठीक आहे, पण वयस्कर लोकांना नाही चालण्यात काय अर्थ नाही. आता आपण बेंगॉल टायगर बघितला,
ते प्राणी काही जाग्यावरनं जास्त हालत नाही आहेत, कारण ते थोडं घाबरत आहेत. रोज रोज माणसं येत असतील त्यामुळे घाबरत असतील कदाचित. त्यामुळं आता आपण पांढरा वाघ बघायला जातोय. आता तुम्हाला चित्ता दाखवतो. चित्ता पण पिंजऱ्याच्या आतमध्ये, तो पण काही दिसणार नाही. सगळे प्राणी ॲज इट इज भेटतात, घाबरतात आतमध्ये. दिसतोय आपल्याला थोडंफार. झोपलाय ना. एक दुसरावाला फिरतोय. आला दुसरावाला. झोपला नाही, ती झोपली. चला आता आपण आलोय अस्वलपाशी, जिथं आपली गाडी उभी आहे. आपण आता तिकडून सगळं बघत बघत आता गाडीपर्यंत आलेलो आहे. आता इथनं गाडी लगेच आलेली. तुला म्हणलं होतं येऊ नकोस माझ्याबरोबर, का आलीस? इकडं नको येऊ ना. मग तू कशाला आली सकाळीच? मग मी सांगितलं होतं मला घेऊन चालायला. सिंह दिसला नाही म्हणून भांडत्या, सिंहीण दिसली म्हणून म्हणजे सिंह दिसायचा होता, बघायचा होता तिला सिंहीण दिसली, त्याच्यावरनं भांडण चाललं. पांढरा वाघ पण बघायचा होता. पांढरा वाघ पण बघायचा होता. काय करायचं? काय करायचं मग? अस्वल बघायचं. मग ते पण खेळतंय तिकडे. पैसे संपले, तिकीटचे पैसे संपले. आता काय बघायचं? मोर नाही दाखवला. मोर ह्या साईडला आहे. इकडे गाडी जाते का? ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो. अरे काटता नाही काटते नसतं, झेर नसतं.
आता इथं जेवढे प्राणी होते आपण सगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण बाहेर पडतोय. आपण सकाळी लवकर आलो ना, लवकर आलो म्हणून आपल्याला लवकर काय गर्दी भेटली नाही आणि सगळं व्यवस्थित बघता आलं, व्यवस्थित एक्सप्लोअर करता आलं. शनिवार रविवारची लई जास्त गर्दी असते आणि तरी पण आता सोमवार असून सुद्धा गर्दी बघा. आता हळूहळू बाहेर गर्दी वाढायला लागल्या. आम्ही एक्झिट करतोय. थोडंसं आता ज्यूस यात लिंबू सरबत पिऊ आणि इथून आपण आपल्या कामाला ज्यासाठी आलो होतो ते कामाला जाऊ आणि हा आपला ब्लॉग आपण इथेच एंड करू. मसाला टाक. जर तुम्हाला ह्या उद्यानाला भेट द्यायची असेल किंवा हे तुम्हाला उद्यान बघायचं असेल सुट्टीच्या दिवशी तर तुम्ही इन पुण्यातून कुठूनही तुम्हाला बस आहे. कात्रजवरून पण डायरेक्ट बस आहे आपल्याला उद्यानासाठी. बसचे काय PMPने काहीतरी 20-30 रुपये घेतात. पण बघण्यासारखं आहे. नक्की आणा, नक्की या आणि तुमचे जर मुलं असतील तर त्यांनाही नक्की आणा. कारण की प्राण्यांची खूप इथं आल्यानंतर प्रत्येक प्राण्याची आपल्याला माहिती होऊन जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे बोर्ड लावलेले आहेत, त्याची माहिती दिलेली आहे. किती हानिकारक आहे की नाही हे पण आपल्याला त्या बोर्डमध्ये सांगलेलं आहे. तर नक्की अवश्य भेट द्या. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एक असा एक ब्लॉग. तोपर्यंत बाय.